नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपच्या टेस्ट सिरीज मध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हरीश लातूरकर अकॅडमी तर्फे इलेव्हन टेस्ट सिरीज घटक ह्या प्रश्नांची 4000 क्वेश्चनची क्वेश्चन बँक आपण तयारी केलेली आहे, टेस्ट सिरीज तयार केलेली आहे. ही टेस्ट सिरीज तुम्हाला हरीश लातूरकर अकॅडमी हे जे प्ले स्टोअरवर ऍप आहे, या ऍपवर तुम्हाला सोडवायला मिळू शकते, किंवा तुम्ही वेबसाईटवर जरी गेला हरीश लातूरकर अकॅडमी .academy.net.in या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ही टेस्ट सिरीज सोडवायला मिळते. आवाज येतोय माझा? हो सर. ओके, तर ही टेस्ट सोडवायला मिळू शकते. वैशिष्ट्य टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. टेस्ट सिरीज आहे, 3 महिन्यासाठी याची व्हॅलिडिटी आहे. सोल्युशन आहे तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. टेस्ट सोल्युशन मिळतील, तुमचे मार्क तुम्हाला मिळतील. सॅटचे मॅथचे 2000 प्रश्न असतील, सॅटचे 2000 प्रश्न असतील यामध्ये. ओके, आपण डायरेक्टली डिटेल बघा. इतके टॉपिक याच्यामध्ये अपलोड झालेले आहेत. उद्या सायन्सचे सर्व टॉपिक उद्या अपलोड होतील. इतिहास भूगोल संपूर्ण झालेला आहे अपलोड. ओके, हा. तर आपण आज ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणुच्या इनसाइड द ॲटम, अणुच्या अंतर्गत हा सायन्सचा टॉपिक आपण सोडवणार आहोत सर्वांसाठी फ्री डेमो टेस्ट सिरीजचा. ओके, चला आपण सुरुवात करूया. ज्याला उत्तर सांगायचं त्यांनी रेज हँड करायचं. आपल्या रेज हँडची पद्धत, कोणीही एकदम मध्येच बोलणार नाही. नेहमीच्या आपल्या पद्धतीनुसार रेज हँड करायचं, व्हिडिओ ऑन करायचं, उत्तर सांगायचं. ओके, ही टेस्ट आहे. मॅक्झिमम मार्क 30 आहेत. ड्युरेशन 30 मिनिटाचा ड्युरेशन आहे याला. अग्री कंटिन्यू करतोय मी. ओके, चला पहिला क्वेश्चन स्क्रीनवर आलेला आहे. क्वेश्चन दिसतोय ना तुम्हाला? ओके, दिसतोय. ऍल्युमिनियम या मूलद्रव्याच्या अणुच्या बाहेरील कक्षेत डॅश डॅश इलेक्ट्रॉन असतात. डॅश नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट इन आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ ऍल्युमिनियम ॲटम. ऍल्युमिनियमच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? ओके, हा. तर आपण आत्ताच हा प्रश्न घेतलेला आहे, त्यामुळे मी डायरेक्ट उत्तर सांगतो या प्रश्नाचं. ओके, ऍल्युमिनियम आता कसं बघायचं? तर ऍल्युमिनियम काय सर? ऍल्युमिनियमचं सिम्बॉल आहे एल. एलचा अनुक्रमांक काय आहे? अनुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर 13 आहे. बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर लिहिल्यानंतर काय असतं, तर याचे जे हे आहे काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे इलेक्ट्रॉनिक संरूपण त्याला मराठीत म्हणतो. तर पहिल्या कक्षेमध्ये 2 आहेत, पहिल्या शेल मध्ये 2 आहेत, शेल म्हणतात कक्षाला इंग्लिशमध्ये. दुसऱ्या शेल मध्ये 8 आहेत. ओके, तिसऱ्या 3 असणार आहे. ओके, आउटर मोस्ट ऑर्बिटल किती असणार? 3 असणार. उत्तर काय असणार? पर्याय बी 3. ओके, समजतंय? करेक्ट आहे का? मानाल करेक्ट असेल तर. ओके, हो सर. इरेज करतोय लिहिलेलं. क्वेश्चन नंबर 3. हो सर. 3 सेव्ह अँड नेक्स्ट करतोय. सेकंड क्वेश्चन आहे. अरे बापरे, आकृती चालू आहे मस्तपैकी. बघा, सेकंड क्वेश्चन स्क्रीनवर आहे तुमच्या. खाली दिलेल्या युरेनियम 235 या विखंडनातील ए आणि बी ओळखा. एचं नाव काय आहे, बीचं नाव काय आहे असं म्हटलंय. ओके, म्हणजे काय आहे तर आयडेंटिफाय ए अँड बी इन द फॉलोइंग डिसइंटिग्रेशन ऑफ युरेनियम 235. युरेनियम 235 हा जो आयसोटोप आहे त्याचं डिसइंटिग्रेशन होतं ना, हा ए दाखवलेला आहे. हा प्रश्न येण्याचा पहिलेला प्रश्न बघा 2020 साली दिसतोय तुम्हाला. ओके, हा प्रश्न येण्याचा विचारलेला प्रश्न आहे 2020 साली. आपण प्रिव्हियस इयर 2020 नंतर प्रिव्हियस इयर यामध्ये ऍड केलेला आहे. हा युरेनियम 235 आहे. त्याच्या 3 झाले, 3चे असे झाले, हे ए झाला. एचा नंबर काय नाव आहे, बीचं नाव काय आहे? रेज हँड करा. एकाच रेज हँड दिसतोय मला, भूमिकाचा दिसतोय बघ. तिथे सोडवलं असेल ऑलरेडी. रेज हँड करा. चला, कोण उत्तर सांगणार आहे? हा, भूमिका सांग. के आर आणि बी ए. के आर म्हणजे काय? के आर म्हणजे क्रिप्टॉन आणि बी ए म्हणजे बेरियम. व्हेरी गुड. हा, इकडे बघा, तुम्ही बाकीला आकृती जरी बघितली तर आकृती सुद्धा उत्तर दिसते बरं का. आधी परीक्षा विचारली आकृती आहे बघा, आकृती सुद्धा उत्तर दिसते. मला आकृती उत्तर दिसते. हे बघा, तर बी ए लिहिले बघा, बी 141 56. ते बारीक तुम्हाला मोबाईलवर दिसणार नाही. ओके, तुम्ही जस्ट टेस्ट सिरीज मध्ये बघा तर तुम्हाला दिसेल. इथं के आर लिहिलेलं आहे बघा, हे न्यूट्रॉन आहे प्लस. ओके, के आर म्हणजे काय भूमिका असा? क्रिप्टॉन. के आर म्हणजे क्रिप्टॉन आणि बी म्हणजे बेरियम. उत्तर आपलं कार्यक्रम 3 आहे. वो उत्तर क्लिक करूया. ऑप्शन नंबर सी, सेव्हर क्लिक केलं, सेव्ह आणि नेक्स्ट केलेलं आहे. ओके, चला तिसरा प्रश्न. डॅशच्या सबस्थानिकाचा उपयोग
जमिनीखालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी होतो. समस्थानिकाला इंग्लिशमध्ये आयसोटोप्स असं म्हणतात. यूज ऑफ आयसोटोप्स अत्यंत महत्वाचं आहे. यूज ऑफ आयसोटोप वर सायन्स मध्ये दरवर्षी प्रश्न विचारतात. फक्त 8वी एनएमएसच नाहीये, तर कुठल्याही सायन्स एक्झाम आयसोटोप प्रश्न असतो यूज ऑफ आयसोटोप वर. क्वेश्चन इन इंग्लिश, डॅश आयसोटोप्स इज यूज्ड टू आयडेंटिफाय द लिकेज ऑफ अंडरग्राउंड पाइपलाइन. ओके, चला 3-4 रिझल्ट आलेले. ओके, नवीनला चान्स देऊया. कुरकुटे, गायत्री कुरकुटे, तुझं नाव काय विचारलं मी नाव? सॉरी सर, ते गायत्रीचं कैवल्य झालंय जरा. कैवल्य कुरकुटे, रिनेम करत नाव. हा सर सांग हा फक्त. सर, सोडियम 24. सोडियम 24 करेक्ट आहे सगळ्यांचं? हो सर. ओके, सोडियम 24 क्लिक करूया. आता बघा, जरी एक जरी सोडियम चालू असलं तरी परीक्षेमध्ये मी एनएससी एक्झाम देणार आहात. एनएससी एक्झाम देण्यासाठी सगळ्यांची सूचना आहे. कोबल्टचे उपयोग काय आहेत, आयोडीन 131 चे उपयोग काय आहेत. आयोडीन 131 हे जे आहे ते तुम्हाला वेगळ्या बरोबर वापरतात. कार्बन 14 चे उपयोग काय, हे आयसोटोपचे यूज काय हे पाठ करून ठेवा. ह्याच्यावर सुद्धा येण्याचा प्रश्न पडू शकतो. ओके, हा तुम्ही 7 नेक्स्ट करतोय. 7 नेक्स्ट क्वेश्चन. एकाच मूलद्रव्याच्या भिन्न डायजेस्ट असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. द क्वेश्चन इन इंग्लिश, द atoms of the same elements having different dashes are called of isotope of elements. Okay, the atoms of the same elements having different dashes are called isotopes of elements. Isotope elements कसं म्हणतात, म्हणजे काय असतं, एलिमेंट सेम असतो पण त्याचं डिफरंट काय असतं. प्रोटॉन असतं, इलेक्ट्रॉन असतं, ॲटॉमिक मास नंबर असतो, काय ॲटॉमिक नंबर असतो, काय डिफरंट असतं. प्रोटॉन डिफरंट आहे, इलेक्ट्रॉन डिफरंट आहे, अणुवस्तुमानांक डिफरंट आहे, तर इंग्लिश मध्ये म्हणायचं ॲटॉमिक मास नंबर. अणुअंक डिफरंट आहे, इंग्लिश मध्ये ॲटॉमिक नंबर. चला, हा मिसबा. अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक मास नंबर. बघा आयसोटोप काय, elements which have same atomic number but different atomic mass number, this element are called isotopes. ज्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर सेम असतो परंतु ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. ॲटॉमिक मास नंबर काय असतो, डिफरंट असतो, त्याला म्हणायचं आयसोटोप्स असं म्हणायचं. त्याला मराठीमध्ये समस्थानिके असं म्हणतात. आपलं उत्तर सर पर्याय 3 आयसोटोप्स. ओके, 7 नेक्स्ट. चला, पोटॅशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन ओळखा. जून 2022 हा प्रश्न विचारलेला आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन दिसते तुम्हाला? ओके, दिसतंय. आता कसं बघायचं सर, ट्रिक सांगतो. पोटॅशियमचा संज्ञा काय सांगा, पहिला संज्ञा सांगा. सिंबल काय पोटॅशियमचा? पीए का पीओ, काय सांगा? पोटॅशियमचा सिंबल आहे के. ओके, हा के. के चा ॲटॉमिक नंबर किती आहे? 19. 19. ओके ओके ओके. मग आता आपण बघितलंय आपलं जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलंय. काय कॉन्फिगरेशन, पहिल्या कक्षेत 2 असतात, दुसऱ्या कक्षेत 8 असतात, 8 2 10 झाले. तिसऱ्या कक्षेत काय असतात? 8. उरले 8, नंतर 1 राहणार. 9. ओके, हा आता पहिल्या कक्षेत 2 8 8 1 प्रत्येक पर्याय चेक करायचं. हे बघा, ए पर्याय जो आहे, ए पर्यायच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे. पहिला पर्याय नाहीये. पहिला पर्याय काय नाही कळालं तुम्हाला? दुसरा पर्याय बीच्या आउटर इलेक्ट्रॉन आहे. दुसरा पर्याय उत्तर कोणतं आहे? सेकंड ऑप्शन. बर, दुसरा करूया ना. चौथ्या ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. हे बघा, मी मोठे डार करतोय. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन आहेत. हे बघा, तिसऱ्या ऑर्बिटला पण 8 आहेत. आहे का? हे बघा, 2 8 8 1. उत्तर काय असलं पाहिजे आपलं? मग कोणत्याही डायग्रामची रेखाटन कोणतं आहे? ऑप्शन नंबर 2 बी. ओके, 2. ऑप्शन नंबर
7 झाला. आपला टाइम पण रनिंग होतोय बघा. आपण शिकवत असल्यामुळे टाइमिंग फास्ट होतोय. थोडं फास्ट जावं लागेल. 30 मिनिटात संपायचं आहे आपल्याला बरं का. आणि एंड होणार टेस्ट जर आपण टायमिंगच्या आत नाही सोडलो होतं. खाली दिलं तर वेगळ्या शब्द का 2021 ला पडलेला प्रश्न आहे. हेलियम, हायड्रोजन, आर्गॉन, निऑन. खूप सोपं आहे. पटकन सांगायचंय. रिझाईन करा. मी सांगू का? ओके मी सांगतो तिकडे बघा. आता कसं बघायचं सर ते हेलियम यांची अणुअंक येतात. अणुअंक लिहा पहिल्यांदा. हेलियमचा अणुअंक 2. हायड्रोजनचा 1 आहे. आर्गॉनचं किती सांगा? निऑनचं 18 10 आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. निऑनचं 2+8. ऑर्बिट काय आहे? संतृप्त आहे. कक्षा पूर्ण आहे. आउटर मोस्ट कक्षा पूर्ण आहे. आर्गॉनचं 2 8 + 8. आउटर मोस्ट ऑर्बिट इज फुल. संतृप्त आहे आउटर मोस्ट ऑर्बिट 2 8 8. हायड्रोजनचं एकच आहे पहिल्या ऑर्बिट मध्ये. पहिल्या ऑर्बिट मध्ये किती पाहिजेत? कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. सॅच्युरेटेड का नाही? ओके त्या ऑर्बिट मध्ये 2 सॅच्युरेटेड आहे. किंवा याला म्हणतात त्याला राजवायू आहेत. हेलियम हे राजवायू आहेत. राजवायू त्याला इंग्लिशमध्ये नोबेल गॅस असं म्हणतात. नोबेल गॅस आठवलं शिकवलेलं शिकवलंय तुम्हाला सायन्स मध्ये तुमच्या मॅडम सरांनी. हो सर नोबेल गॅस म्हणतात ज्याची आउटर कक्षा संतृप्त आहे ते नोबेल गॅस असतात. हेलियमचे आहे, आर्गॉनचे आहे, निऑनचे आहे. वेगळा कोणता सांगा? ऑप्शन 2 ऑप्शन नंबर 2 हायड्रोजन. ऑप्शन 2 हायड्रोजन. ओके. डायजेस्ट हा निष्क्रिय वायू आहे. निष्क्रिय वायू म्हणजे काय? ज्याची आउटर मोस्ट ऑर्बिट पूर्ण असते, कंप्लीट असते, तो वायू निष्क्रिय असतो. त्या निष्क्रिय वायू म्हणतात. त्यालाच नोबेल गॅस असं म्हणतात. ओके त्यालाच राजवायू असं म्हणतात. आताच आपण बघितले निऑनची आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट असते. आर्गॉनची असते. ऑक्सिजनची असते का? नाही. कसं करायचं? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 8 2 आणि 6. पूर्ण आहे का? ऑर्डर ऑर्बिट नाही. ऑक्सिजनचे नाही. 1 व 2 चे ऑप्शन नंबर 4 वेळ जरा पुढे फास्ट जातोय. काही बरोबर होतोय. 18 मिनिट राहिले. वेळ संपायचे आपल्याला बरं का. ओके डायजेस्टच्या रेणूमध्ये एकाच प्रकारच्या अणू असतात. डायजेस्टच्या रेणूमध्ये एकाच प्रकारच्या अणू असतात. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स कंटेन्स ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स? हे बघा तर आम्हाला काहीच कळत नाही. असंच ना. मी सांगा सिंपल सिंपल मी सिंपल करतो बघा. अमोनिया अमोनियाचं फॉर्म्युला काय? रेणूसूत्र अमोनियाचं NH3. किती किती अणू आहेत? 2 प्रकारचे अणू आहेत का? हो सर हायड्रोजन काय? रेणूसूत्र काय? HCl. हो सर क्लोरीन याच्यामध्ये हायड्रोजन 2 अणू आहेत. हा पण येत नाही, हा पण येत नाही. तिसरा ब्रोमीन. एकच अणू आहे, एकच ॲटम आहे. चौथा मिथेन CH4. कार्बन हायड्रोजन वेगवेगळे 2 अणू आहेत. सांगा आता उत्तर कोणतं असणार आहे? ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3. ऑप्शन 3. मी पशीर सांगायचं समजलं नव्हतं ना. मी असं शिकवलं पाहिजे. मी काय सांगतोय आम्हाला लई बरेच सरांनी शिकवलंय. आम्हाला मोठे सरांनी केमिस्ट्री शिकवलेलं आहे RCCच्या. ओके तेव्हा मी 11वी 12वी शिकलो. ती माझ्या अजून पाठ आहे. 2 पाठ आहे अजून माझं त्यांच्याकडून शिकलेलं. मी काही प्रश्न पण बघितले बरं का. मी ऑन द स्पॉट प्रश्न चालू केले. मला काही पुस्तकी काहीच नाही माझ्यापाशी. एखादा प्रश्न मला पण येणार नाही त्यावेळेस तुम्ही सांगा. पण मी वाचलेलं नाही अशात काही. तेव्हाच 11वी 12वी वाचलेलं आहे. चला डायजेस्ट मध्ये संख्या 0 असते. सोपा बघा ताई. चला कसं बघायचं? ॲटॉमिक नंबर घ्यायचा. हायड्रोजनचा 1 आहे. तर किती इलेक्ट्रॉन द्यायचे किंवा घ्यायचे? 1 इलेक्ट्रॉन द्यायचे किंवा घ्यायचे. संयुक्त 0 व्हॅलेन्स 0 आहे का? नाही याची नाहीये. हेलियम 2 पहिलं ऑर्बिट कंप्लीट आहे का? व्हॅलेन्स किती माहिती? 0. 0 तिसरं सोडियम याने ना पुन्हा ना याने ॲटॉमिक नंबर 11.
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 + 8 + 1 एक इलेक्ट्रॉन तो देणार आहे. ऑक्सिजन O6 2 + 4 कुठे आहे पूर्ण बॅलन्सिंग हेलियम वर आहे. ओके हो तर सर. हा खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूप कोणते? धातूचे आता बघा धातूची प्रॉपर्टी काय? धातू इलेक्ट्रॉन देतात का घेतात सांगा मला लवकर सांगा. टाइम रनिंग करतोय आपला. हा सांग प्रणव. 2, 8, 7. माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे इलेक्ट्रॉन जे मेटल्स असतात मेटल्स काय करतात? इलेक्ट्रॉन्स देतात का घेतात? घेतात. घेतात. बरं. मग बघूया घेतात. कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक घेणार आहे ते बघूया. बरं तुम्ही म्हणता ते घेतात. 2 + 8 + 5 किती घ्यायला लागतील रे? 3 घ्यायचे. 3 इलेक्ट्रॉन घ्यायचे. 2 + 8 + 7 किती एकच घ्यायचे. 4 घ्यायचे. 7 घ्यायचे. तर मेटलचं काय असतो 2 + 8 + 7 कोणता इलेक्ट्रॉन आहे बघा. 17 नंबरचा कोणता ॲटॉमिक नंबर आहे? कसं बघायचं शॉर्टकट सांगू. ओके ना मुन्ना ना मुन्ना ना अल्लाह से प्यार सो मच करो लेटर. ओके त्याच्यामध्ये काय आहे आता बघा बरं. हे 15 कोणतं आहे? हे 11 12 13 14 15 फॉस्फरस आहे फॉस्फरस. ओके हा 17 नंबर कोणतं आहे? ना मुन्ना ना अल्लाह से प्यार सो मच करो पोटॅशियम आहे वाटतं 17 नंबरचं. पुन्हा 14 नंबरचं सिलिकॉन आणि सोडियम कोणतं आहे मेटल यातलं सांगा बरं आता. मेटल कोणतं आहे? मेटलची प्रॉपर्टी वाचा. मी असं काही वाचलेलं नाहीये. माझ्या मते एक इलेक्ट्रॉन ज्यावेळेस कमी असतो इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन पूर्ण होण्यासाठी त्यावेळेस ते मेटल असं माझं वाटतंय मला. उत्तर येतं पोटॅशियम. बरोबर आहे. मेटल जातो पण चेक करूया. ओके चला आपण बघूया ते सुद्धा करणारच आहे आपल्याला. ठीक आहे तर तुम्ही सांगता तर कळतंय असंच आम्हाला काही सुटतच नाही. तुम्हाला कोणते सुद्धा प्रश्न तुला आजचे प्रश्न सुटणार पाठांतराचे प्रश्न सुटणार पण कन्सेप्टचे प्रश्न सुटणार नाही कारण तुम्हाला तसं त्या तोडीचं शिकवलेलं पाहिजे. त्या तोडीचं शिकवलेलं असेल तरच कन्सेप्टचे प्रश्न सुटतील. चला आता हे पाठांतराचा प्रश्न सांगा आता. एका प्रोटॉनची वस्तू मागितली बघून सांगा पुस्तकात. चला सांगा. माहित आहे कोणाला? माहित आहे मला माहित आहे. अंदाजे सी टाकू का बी टाकतो अंदाजे. हा अणूतील विद्युत प्रवाह दृश्य असेल अणू कोणता? हा विच ऑफ द फॉलोइंग इज अ न्यूट्रल पार्टिकल ऑफ द ॲटम म्हणजे ॲटम मधला कोणता असा पार्टिकल आहे ज्याचा तो न्यूट्रल असतो कोणता चार्ज नसतो. सायली आवाज येत नाही माहिती ठेव. हा नेटवर्क प्रॉब्लेम असतो. हा ईश्वरी सांग. न्यूट्रॉन. न्यूट्रॉन. ओके प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन पॉझिटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. न्यूट्रॉनला कोणता चार्ज नसतो? त्याचे न्यूक्लियसला काही नसतं. हा त्यामुळे उत्तर काय असं न्यूट्रॉन. ऑप्शन ऑप्शन नंबर सी. 3. ऑप्शन ड्यूटेरियम ट्रिटियम हे कशाचे समस्थानिक आहेत? आता हे सोपं आहे. हे पाठांतराचा भाग आहे. सांगा रिझाईन करा. सायन्स कमी दिसतो मुलांचा. ड्यूटेरियम हे याच्यात वापरतात. DTO म्हणतात. अणुभट्टीमध्ये वापरतात बघा. तर हायड्रोजन
काय हायड्रोजन उत्तर आहे. ओके नेक्स्ट, अणूच्या संयुतीचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? अणूची संयुजा व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी ही कशाशी संबंधित आहे? आता एवढं व्हॅलेन्सीचं शिकवले आज सुरू झाल्यापासून तुम्ही सांगितलं पाहिजे. वाचायपेक्षा वेळ घ्या तुला. हा वाचा. पहिला पर्याय प्रोटॉनच्या संख्येशी, नंबर ऑफ प्रोटॉन्स. दुसरा पर्याय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तिसरा पर्याय नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. चौथा पर्याय मास ऑफ द ऍटम. व्हॅलेन्सी बघितली आपण. व्हॅलेन्सी म्हणजे काय? तो किती इलेक्ट्रॉन दिल्यानंतर स्टेबल होईल किंवा घेतल्यानंतर स्टेबल होईल हे कशावर ठरतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर ठरतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशावर असतं? इलेक्ट्रॉनवर असतं. मग व्हॅलेन्सीचा संबंध कशाशी आहे सांगा? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन. भारतात दाजाच्या मंत्रालयाचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. थेरॉटिकल क्वेश्चन आहे हा. पुस्तकात वाचून पाहिजे उत्तर द्यायचं. चला रेझल्ट करा. रेझल्ट माईक वर ठेवा. रेझल्ट करा. ईश्वरी सांग. युरेनियम 235. नाही, भारतात थोरियमच्या साठे थोरियम 232. ओके, भारतात थोरियमचे साठे आहेत. पुढे अणुसिद्धांत कोणत्या वैज्ञानिक मांडला? हू सायंटिस्ट गिव्स ॲटॉमिक थेअरी? रदरफोर्ड, जेरी थॉमसन, जॉर्ज डाल्टन, डेमोक्रिटस. सोपा आहे. तुमचा अभ्यास आहे काही दिसत नाही बघा. परीक्षा 1 महिन्यावर आलेली आहे. शाळेच्या सरांनी तुम्ही अभ्यास केला नाही. डाल्टन. अणूच्या एन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? एन कवच म्हणजे काय? हे 32. हा कार्बनचे समस्थानिक नाही खालीलपैकी. समस्थानिक म्हणजे काय? सेम ॲटॉमिक नंबर पण डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. 10 नाहीये, 13, 14, 12 हे कार्बनचे अणु समस्थानिके आहेत. ओके, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती सांगा? 6. जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो? जड पाणी, हेवी वॉटर, ते न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये लागतं. तर ड्यूटेरियमचा होतो. ड्यूटेरियम DTO असं त्याचं रेणुसूत्र आहे. रेणुसूत्र एक तर रेणुसूत्र येण्याचा विचार नाही बरं का. ओके, एक तर रेणुसूत्र येण्याचा विचार DTO, दुसरं ड्यूटेरियम. ड्यूटेरियम. पुढं जास्त सुद्धा अणु अविभाजनीय असतो. अकॉर्डिंग टू dash atom बोहर्स ॲटम थेरम असणार आहे. रेझाईड करून सांगा. हा सांग. ओवी सांग. व्हिडिओ करून सांग. ओवी सांग लवकर. वेळ संपत आलाय. 7 मिनिट राहिली. सर बोहर्स ॲटम थेरम येणार का? बोहर्स ॲटम थेरम. बरं ठीक आहे. बघूया करेक्ट आहे असे इनकरेक्ट आहे आपल्याला दाखवणार आहे. शेवटी चुकलेलं तर दाखवेल आपल्याला. 11 रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपानुसार खालीलपैकी कोणत्या कणांचा भारा सोन्याच्या पातळपत्रावर केला जातो? मराठी झालं इंग्लिश. रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम which of the following particles get bombarded with gold foil? अल्फा, बीटा, सिल्वर, गॅमा. अल्फा पार्टिकल्स. कोणते पार्टिकल्स आहेत? अल्फा पार्टिकल्सचा भारा केलेला असतो. नेक्स्ट, मूलद्रव्याचा अणुअंक डॅश डॅशची दर्शवितात. सोपं आहे आता एकदम. आनंद्या लक्ष द्या. हसू नका. गप्पा गोष्टी चालेल घरात. हा, मूलद्रव्याचा अणुअंक डॅश डॅशच्या चिन्हाने दर्शवितात. झेड. अणुअंक झेड. बरं तुम्ही म्हणता तर झेड तुम्ही. मला काय तुमचं उत्तर चुकणार आहे. ते बघा आपण किती प्रश्न सोडले इथं दाखवते बघ कोपऱ्यात. आपण 22 प्रश्न सोडवले. 23वर आपण थांबलोय. 23ला येलो पॅच आलाय. बाकी व्हाईट सोडवायचे. तिकडे कोपऱ्यात दाखवत असतं. जे ऑनलाईन टेस्ट असतात ना, ऑनलाईन टेस्ट म्हणजे भविष्यात ऑनलाईन टेस्ट देतात ते असेच असतात ना ऑनलाईन टेस्ट सगळ्या.
आपले जे ऍपमध्ये टेस्ट आहेत ना ऑनलाईन, त्याच्यात ऑनलाईन टेस्ट भविष्यात असतात. पण ते स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन टेस्ट असेच असतात. म्हणजे भरतीचे असतील, एमपीएससीचे असतील, युपीएससीचे असतील, ऑनलाईन सेम अशा पद्धतीने असतात. चला, भारतामध्ये 2018 वर्षी सुद्धा डॅशच्या सरबत्या कार्यान्वित आहेत. थेरॉटिकल क्वेश्चन आहे आता, सांगा. 26. 26 तुमच्या पुस्तकात, तुम्ही पुस्तक रिसेंटली वाचलं असेल. मी काही पुस्तक रिसेंटली वाचलं नाहीये. एक्झाम 26 मध्ये, एक्झाम 20 मध्ये कोणतं क्लिक करू सांगा. 22. सर एक्झाम 22. 22 आम्ही कारण 24 मनामध्ये झालं. बघूया करेक्ट दाखल आपल्याला. पुढे, जर सोडियम धातू पाण्यात ठेवला तर तो जळतो आणि त्याच्याच रंगाची ज्योत दिसते. इफ सोडियम मेटल प्लेस्ड इन वॉटर then it burns with a dash color flame. सोडियमचा धातू पाण्यात ठेवला आणि तो जळतो. त्याची जी ज्योत असते ती कोणत्या कलरची? येल्लो, ब्ल्यू, व्हाईट, नन ऑफ दिस. ब्ल्यू. तर सांगा. परफेक्ट व्हाईट, ब्ल्यू, येलो. परफेक्ट माहिती सांगा. रेज हँड करून सांगा. उत्तर रेज हँड करून सांगायचं. कोणी असलं हा काय म्हणले सांगा. ब्ल्यू सर. ब्ल्यू. ओके. उत्तर रेज हँड करून सांगायचं. अणुकवचाची इलेक्ट्रॉन धारकता कोणत्या सूत्रानुसार करतात? द कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ऑर्बिट ऑफ अन ॲटम आज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला मी बरेच वेळेस लिहिला बघा आज. 2n². ओके. उत्तर काय सर आहे? सांगू सांगायचं. ओके. पुढे 26वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता घटक अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून वापरला जात नाही? हा, त्या प्रश्नामध्ये काही चुकले असं आलं होतं बघा. रिपोर्ट केला होता कोणतरी मला, एका सरांनी सांगितलं होतं, पण मी दुरुस्त केलेलं आहे. मी याचा अभ्यास सुद्धा केलाय. बेरिलियम वापरतात मी सांगतो. म्हणजे जी तुम्हाला जी हे अणुभट्टी न्यूट्रॉनची जी दुसरा प्रश्न होता बघा चित्रांचा, तर ते कंट्रोल असे बेरिलियम वापरतात, ग्रॅफाइट वापरतात आणि कॅडमियम तर बोरॉन दुर्बिणी वापरतात. ग्रॅफाइट वापरतात, बेरिलियम वापरतात, बोरॉन पण वापरतात सर. बोरॉन, कॅडमियम वापरतात. ग्रॅफाइट नाही वापरत. ग्रॅफाइट. कॅडमियम ग्रॅफाइट सर, वापरतात. सर ग्रॅफाइट नाही वापरत. ग्रॅफाइट वापरतात बेटा. ग्रॅफाइट सुद्धा वापरतात. सर पण ग्रॅफाइट मॉडरेटर मध्ये असतो ना, कंट्रोलर मध्ये नसतो. बाकीचे सगळे कंट्रोलर मध्ये असतात, ते स्पीड कमी करतात. बरं ठीक आहे. कॅडमियम वापरतात कंट्रोलर मध्ये. हा, कंट्रोलर मध्ये फक्त बेरियम, कॅडमियम आणि बोरॉन येतात. ग्रॅफाइट नाही येत कंट्रोलर मध्ये. ग्रॅफाइट आपण क्लिक करूया, आपण बघूया काय आहे ते. हे उत्तर मला दुरुस्त करावं मध्ये यायचं. ठीक आहे. प्रश्न रिपोर्ट करूया आपण. हा आधी आपण नंतर रिपोर्ट करूया. हा, डॅशचे न्यूक्लियॉनचे प्रकार आहेत. न्यूक्लियॉन्स, टाइप ऑफ न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन 1 व 2. न्यूक्लियॉन म्हणजे काय? जे न्यूक्लियस मध्ये असतात. न्यूक्लियस मध्ये काय असतं सांगा रे? न्यूक्लियस निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात न्यूक्लियस मध्ये. बाहेर फिरत असतात. ठीक आहे. मग न्यूक्लियसचे प्रकार कोणते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर काय असेल पर्याय क्रमांक 4. 4. आठव्याचा प्रश्न. भारतीय तत्वज्ञ कनाद यांच्या मतानुसार डॅश हा अनाशवंत असतो. परमाणू. परमाणू. पोटॅशियम. पोटॅशियम इलेक्ट्रॉन स्वरूपात. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर सांगा मला पहिल्यांदा. के 19. 2881. 8 881. ओके. त्यावेळेला गेला का मुंबईला? त्यावेळेला गावातून मुंबईला गेला का? हो सर. ओके. टूथपेस्ट मधील कोणते प्रमुख घटक दातावरील घाण दूर करतात? आता हे घटक तुमच्या टूथपेस्ट मध्ये आहे का बघा. कोलगेट तुम्ही जे वापरतास काही दात घासायला, त्याच्यावर हे घटक आहेत का बघा. कंटेन्स मध्ये लिहिलं असतं. सांगा कोणाला माहिती आहे उत्तर. बुक मध्ये उत्तर यायचं. तर फ्लोरीन वापरतात. त्यामुळे मला सांगता येणार नाहीये. फ्लोरीन वापरतात. कॅल्शियम सल्फेट असतं. चला हा. हायड्रोजन फॉस्फेट. फॉस्फेट पण असतं. फॉस्फेट. बीला आपण क्लिक करूया. बघूया इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट दाखवेल आपल्याला उत्तर. नेक्स्ट.
आता आपले 30 प्रश्न झाले बघा बरं का. 30 प्रश्न सोडवले हे माहिती दिसते बघा. दिसतंय का? आहे बघा 30 प्रश्न सोडवले ब्ल्यू आले याचा अर्थ. ओके. आणि 30 प्रश्न सोडवले मी काय करणार आता सबमिट टेस्ट करणार. सबमिट टेस्ट काय करणार? सबमिट टेस्ट करणार. सबमिट टेस्ट करतोय. ओके. ते असं तुला विचारेल आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट. प्रोसीड करायचं. बघा आपले मार्क सगळ्यांचे मार्क माझे एकट्याचे नाही. युअर टेस्ट हॅज एंडेड. प्लीज क्लिक ऑन व्ह्यू रिझल्ट टू प्रोसीड. व्ह्यू रिझल्ट. ओके. अरे काय झालंय? स्कोर 4 दाखवतोय. बर काय झालं बघूया थोडं. करेक्ट क्वेश्चन्स. अल्युमिनियमच्या मुद्रेशांच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात. अल्युमिनियम 13. थोडे आन्सर चुकलेले बघायचे ते आन्सर दुरुस्त करावं लागेल मला. हे आन्सर चुकलेले आहेत पण दुरुस्त करूया. आपण जे आन्सर सांगितले ना ते बरं चुकलेले बरं का. आपण तुम्ही पण सोडवा आपण दुरुस्त करूया. ओके. ओके असू दे. चेक करा आन्सर्स. ओके. ते असं स्कोर वगैरे दाखवतो तुम्हाला सगळं करेक्ट किती इनकरेक्ट किती वगैरे वगैरे. माझ्या मते आपले आन्सर चुकलेले असतील तर आपण आन्सर चेक करूया परत एकदा. करेक्ट क्वेश्चन आहे कार्बनची समस्थानिक नाही. हे करेक्ट क्वेश्चन आले आपला. हा एक फक्त 4 क्वेश्चन करेक्ट आले. बाकी कुठले चुकलेत म्हणतायत. हा एक करेक्ट आलेला आहे. म्हणजे आपला अभ्यास खूप वीक आहे असं दिसतोय माझ्या सहित. हा एक क्वेश्चन करेक्ट आलेला आहे. हा सगळ्या प्रश्न चुकीचे नसणार आहे. एखादा प्रश्न चुकीचा असेल. आपण इनकरेक्ट क्वेश्चन चेक करूया. इनकरेक्ट क्वेश्चन. हा आन्सर दिसते बघा इथं. सी फॉर सोल्युशन म्हणलं की अल्युमिनियम या मुद्रेच्या अणूच्या बाहेर कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतात. अल्युमिनियमचं काय आहे? ऍटॉमिक नंबर सांगा मला. तेल आहे 2 8 3. ठीक आहे. आता ही प्रश्न चुकले असं वाटतंय. ओके. सोल्युशन 3 दिले की बघा. सोल्युशन मध्ये उत्तर बरोबर दिले 3च दिले. फक्त आन्सर झाले तर मग इथे काय करायचं रिपोर्ट करायचं. रिपोर्ट क्वेश्चन करायचं तुम्हाला. सोल्युशन दिसते तुम्हाला. सोल्युशन सोल्युशन मध्ये करेक्ट आहे. 3 उत्तर सोल्युशन मध्ये करेक्ट दिले. तर आन्सर मध्ये टाईप आन्सर देताना चुकलेला आहे ऍपमध्ये. अशा वेळेस काय करायचं इथे जायचं रिपोर्ट क्वेश्चन. रिपोर्ट सिलेक्ट रिजन रॉंग क्वेश्चन पेमेंट्स. आन्सर इज काय आहे उत्तर आहे कमेंट केली सबमिट केलं. ओके मी रिझल्ट करतो लगेच. ओके नेक्स्ट. ओके सोल्युशन मध्ये करेक्ट दिलेलं आहे. फक्त आन्सर टाईप करायला चुकले बरं का. हे दुरुस्त करूया आपण सगळं. ओके मी चेक करतो परत एकदा. हा आपले उत्तर करेक्ट आहे. सोल्युशन हे बघा उत्तर करेक्ट आहे. फक्त आन्सर मध्ये चुकलेलं आहे. ओके. आन्सर घेताना पीडीएफ मध्ये आन्सर चुकीचे दिलेले आहे टाईप रायटरला. आपण ते दुरुस्त करूया. कोबॉल 60 सोडियम 24 दिले. सोल्युशन मध्ये तेच आहे. सोल्युशन उत्तर आपल्याला बघा सेम आहे का बघा. सेम आहे का? सर. हा फक्त खालीवरती झाले उत्तर. करेक्टच आहे आपलं. हे बघा करेक्टच आहे आपलं सगळं. फक्त उत्तर पीडीएफ मध्ये देताना खालीवरती सांगितले. ओके. आणि तोच व्हिडिओ मध्ये सापडला. हायड्रोजन हायड्रोजन उत्तर आहे. ओके आपण दुरुस्त करूया. दुरुस्त कसं करायचं ते पण दुरुस्त करूया बसल्या बसल्या. ते दुरुस्त करून टाकतो मी आज दुरुस्त करतो. बरं टेस्ट सिरीज कशी वाटली सांगा तुम्हाला. एकदम प्रतिक्रिया द्या. टेस्ट सिरीज कशी वाटली व्हिडिओ ऑन करून. चांगली असं नाही आहे. मस्त 2-3 वाक्यात द्या की कोणी द्या. लवकर द्या तर मला नाव घ्यावं लागेल.
कोण देते रेज हँड करून द्यायला सुरू करा. ज्यांचा व्हिडिओ ऑफ आहे त्यांचं नाव घेईन मग मी द्यायला. चला बस झालं. स्वराली गायकवाड तुम्ही द्या. व्हिडिओ पण ऑन आहे. हा सर, टेस्ट सिरीज ही छान वाटली आणि आपला किती सराव झालाय ह्याचा पण आपल्याला अंदाज लागतो. आणि आपण विज्ञानात किती आपण अभ्यास केला पाहिजे, किती डिटेल केलं पाहिजे त्याचं पण कळतं. काय काय स्कॉलरशिपलाच फक्त असतील, पण त्यांनी पण रेग्युलर साठी फायदाच होतोय त्यांना पण. ते कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ते आपण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून पण लिहू शकतो. आणि इंग्लिश मधलं दोन्ही मिक्स दिले त्यामुळं इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि छान शिकवलं सर. ठीक आहे. सायन्स मध्ये शिकवता येतं पण सायन्स शिकवायला थोडं वेळ नाही आपल्यापाशी. ठीक आहे. आपण टेस्ट सिरीजचं काय आहे आपण दुरुस्त करूया. टेस्ट सिरीज तुम्ही सध्या ऍप मध्ये जा ही टेस्ट सिरीज सोडवायला क्वेश्चन्स रिपोर्ट करा कोणतरी एकानं. सगळ्यांनी नका करू, कोणी एकानेच करा. ठीक आहे. आपण सोडवले सगळे क्वेश्चन्स बरोबर आहेत, उत्तर आपले सगळे बरोबर आहेत, फक्त तिथं ऍप मध्ये चुकलेले आहेत. ठीक आहे. आपण करूया बाकीचं लवकर सगळे टेस्ट. अजूनही कोणी जर बाय केलं नसेल, कोणी आहे का बाय नाही केलं तुमच्यापैकी? तुमच्यापैकी असं कोणी रेज हँड करा बरं बाय आपले टेस्ट सिरीज बाय करायचे राहिले. एक मिनिट मी लॅपटॉपवरच ऑन करतोय. ओके राहिलेत त्यांनी. आपण थांबूया मग. एंड करतोय क्लास मी. आद्विक, अनन्या, ईश्वरी, स्वराली, श्वेता, कैवल्यन केलं की बाय, श्रेया, हर्षद, समृद्धी, तन्वी, सगळ्यांना फायदा होईल टेस्ट सिरीजचा. त्यामुळे टेस्ट सिरीज बाय करून घ्या. जे स्कॉलरशिपला आहेत फक्त विद्यार्थी त्यांचा सुद्धा सायन्स इतिहास बोलचा अभ्यास होणार आहे. बुद्धिमत्ता त्याला पण आहे. ओके आपण थांबूया.